नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. चाळीसगाव रोडवरील महामार्गालगत असलेल्या शेतातील पिकांचे नुकसान करणारे पाळीव डुकरांचा बंदोबस्त करा, प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. धुळे तालुक्यातील गरताड येथे चाळीसगाव रोडवरील महामार्गालगत असलेल्या शेतकरी सुधाकर पांडुरंग पाटील यांच्या मालकीच्या शेतात गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पाळीव डुकरांनी थैमान घातले आहे. डुक्कर शेतात बाजरी, मका, भुईमुग या पिकांचे नुकसान करीत आहे. वारंवार पाळीव डुकरांच्या मालकांना सांगूनही लक्ष देत नाही. प्रशासनाकडे तक्रार केली आहे, मात्र कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही. गेल्या 5 वर्षांपासून शेतात उगवलेले पीक हे नष्ट करीत आहे. तोंडाशी येणारा घास डुकरांनी हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांनी जगावे की मरावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. लक्ष्मण पाटील आणि माझ्या भावाची शेती सुधाकर पांडुरंग पाटील. तर आमच्या इथं गावातले डुकरं येतात आणि गावापासून जवळ आहे दरवर्षी पाळीव डुकरं येतात आणि ते शासन काही दखल घेत नाहीये. तलाठी झाला, सर्कल झाला, गावातले सर्व जे काही पंचायत कमिटी असेल, बऱ्याचदा मिटिंगा सुद्धा घेतल्या आम्ही आणि ते काही दखल घेत नाही आणि नेहमीप्रमाणे नुकसान होतं. रब्बीला होते, पावसाळ्यात होते. आता सर्व 2 एकर भुईमुग आहे, 4 एकर मक्का आहे, सर्व खाऊन गेले. शासनाने आतापर्यंत काहीच आम्हाला दिलं बी नाही आणि नुकसान आहे. दुसरं काय आहे? याच्यापासून त्रास भोगतोय आम्ही. त्यांना सांगून सुद्धा म्हणजे तुम्ही गावात विचारू शकतात की त्यांना बऱ्याचदा सांगितलंय की ते आवरत नाही, पण ते त्यांचं ते पाळीव डुकरं आहे ते. हो, आणि आम्ही मग शासन सुद्धा दखल घेत नाही. शासनाला पण सांगितलेले, गावात वार्षिक मिटिंगा होत्या ग्रामपंचायतच्या, तेव्हा सुद्धा मांडलेला आहे विषय, पण काही त्याचं दखल नाही झालेली. पाण्यामुळे तर नुकसान झालीच आमची, पण शासनाने काही दखल घेतलेली नाही आहे. आणि घ्यायला पाहिजे. वन विभागाला अर्ज सुद्धा केला या भावाने, हो, कंप्लेंट केली आहे, पण ते काही उपयोग झालेला नाही. ते इथपर्यंत आले बी नाही, येता बी नाही. तुमची मागणी नुकसान भरपाई व्हायला पाहिजे भावा, शासनाने द्यायला पाहिजे आम्हाला. डुकरे बंद करायला पाहिजे गावातून, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, तेव्हाच ते बंद करतील. मी राहणारा गरताड येथील रहिवासी आहेत. माझं नाव सुधाकर पांडुरंग पाटील आहे. ते दरवर्षी माझं 4-5 वर्षापासून नुकसान होतं आहे. कुणीच दखल घेत नाही. मी त्यांना नुकसान झाले की त्या वॉर्डर लोकांना मी इथे स्पॉटर आणून दाखवतो, तरीसुद्धा दखल घेत नाही. हो म्हणून पडून जाता आणि त्यांचा बंदोबस्त पूर्ण व्हायला पाहिजे. ते गावात डुकरं नकोच पाहिजे. तर हे काम वन विभागाचं आहे. वन विभागाने दखल नाही जर घेतली तर आम्ही जन आंदोलन करू वन विभागापुढं. हे कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर मग आम्ही आत्महत्येचा प्रयत्न करू. नाहीतर मग आमची दरवर्षी नुकसान होते. 4-5 वर्षापासून होते ती. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.